लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। हरदडा उमरखेड पुसद रस्ता कामासाठी हरदडा फाटा येथे सर्वपक्षीय रास्ता रोको। 30 जून पर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे कंपनीचे लेखी आश्वासन। बातमी ढाणकी येथून। गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या हरदडा ते उमरखेड पुसद रस्त्याच्या कामामुळे त्रस्त झालेल्या ढाणकी परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी नागरिकांनी आज हरदडा फाटा येथे आक्रमक रास्ता रोको आंदोलन केले। पावसाळा जवळ आला असतानाही रस्त्याचे कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे। विशेष बाब म्हणजे आमदार किसन वानखेडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून डफडे वाजवून निषेध व्यक्त करण्यात आला। रस्ता खोदून ठेवल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे। या धुरड्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडत असून दुचाकीस्वारांच्या डोळ्यांना इजा होत आहे। तसेच प्रवाशांचे कपडे खराब होणे आणि अवकाळी पावसामुळे दुचाकींचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे। या सर्व समस्यांमुळे एका महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली। GNI कंपनीचे अभियंता संजय मानापुरे यांनी आंदोलकांना भेट देऊन 30 जून पर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण केली जाईल असे लेखी आश्वासन दिले। या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। उमरखेड आणि बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। या आंदोलनात बाळासाहेब चंद्रे पाटील, नगर उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे, शेख सादिक, प्रशांत विनकरे, संबोधी गायकवाड, रुपेश भंडारी, बाबूराव नरवाडे, प्रणिती कांबळे, सय्यद माजिद, सुनील पुरसे, संभाजी गोरटकर, प्रशांत जोशी, गजानन मिटकरे, राहुल नरवाडे, मुन्नाभाई बशीरभाई यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। काम बंद होतं, तुम्ही निवेदन दिल्यावर आता काम चालू केलं। परवा दिवशी सर्वसामान्य लोकांना लई त्रास व्हायला साहेब। पावसाळ्यापूर्वी खालचा लेअर मला लेखी पाहिजे, मला लेखी पाहिजे, लेखी झाले। बिटरगाव पोलीस स्टेशन आणि उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार जबाबदार, तुम्हाला आमची विनंती आहे, लेखी दिले आहे ना त्या दिवसपर्यंत नाही झालं तर आम्ही रिपोर्ट देऊन गुन्हा तुम्हाला दाखल करायला लागेल। आलं का लक्षात? या आठवड्यावर आम्ही करतो। लोकांना सुविधा देऊन रस्ता करायचा अधिकार आहे। टेंडरच निघत नाही। आम्हाला तारीख पाहिजे, आज तारखेच्या आज झालंच बरं आहे ना। त्या दोन्ही ठाणेदारांना विनंती, आम्ही रिपोर्ट घेऊन येणार, मग याच्यावर गुन्हा दाखल करा। तुम्ही जर आम्हाला हो म्हणशाल तर काय तुम्ही उलटो नाही तर उलट नाही, गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यावर। चुकीचा समजायला काय जनतेला आहे? कुणाच्या तरी दबावाखाली तुम्ही पूर्ण तुमची यंत्रणा चालून राहिले मानापुरे। तुम्ही काय म्हणले होते, हाताळा फाट्यापासून सुरुवात करतो। मागच्या वर्षी 15 ऑगस्टला तुमच्या हातात नारळ पडलं होतं, लोक सर्व होते माहिती आहे का? नंतर काय झालं मग सांगा बरं। बरं तुम्हाला लोकांचा एवढा वीट आहे का? काऊन विलंब करायला रस्ता? लोकांना त्रास व्हावा अशी हेतू आहे का तुमचा? आपल्या पावसाळ्याला काम काय एवढा याला 2 दिवसाला आपण कमी 1 महिना लागेल। एक महिना साहेब 15 दिवसात पाऊस चालू होता। आम्हाला रस्ता लवकर झाला पाहिजे, आम्हाला लेखी पाहिजे। शनिवारी सुद्धा पाणी पडत शनिवारच्या दिवशी मॅनेजर आहे किती दिवसापासून तुम्ही काम हातात घेतले? हे काम घेतलं आम्ही जवळपास 4 महिने झाले कामाला घेतलं। हो, 1 वर्ष 1.5 वर्ष झालं साहेब। 1 वर्ष आता काम घेतलं आम्ही। असं सांगू नका तुम्ही, 1.5 वर्ष झाला आणि तुम्ही किती लोकांचे येतात ऍक्सिडेंट झाले, किती लोक जखमी झाले, किती लोक मेले, याला जबाबदार कोण आहे? त्याला काही पहिले आम्हाला माहिती फोटो काढून घे ना मांडीचं जुत्या बनू नका। आम्ही आंदोलन केलं, तुम्हाला मांडीची परमिशन भेटली, नारळ फोडलं होतं माहिती आहे का? मानापुरे ऐका, तुम्ही नारळ फोडलं होतं 15 ऑगस्टला। तुम्ही काय म्हणले होते, रस्ता सुरू इकडून म्हणले, इकडून रस्ता झगमार सुरू केला का? मग इकडून रस्ता काढला गेला, इकडे लेखी आहे माझ्याकडे। आता तुम्हाला जबाबदार तुम्ही, तुमच्यावर आता इतके ऍक्सिडेंट झाले, इतके मेले,
दाखल करायची का द्यायचा का रिपोर्ट आम्ही याच्याकडे ठाणेदाराकडे गुन्हे दाखल करायचे का तुम्ही काय चुकीचं समजायला का आम्हाला? रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी ग्राउंड रिपोर्ट मिलिंद चिकाटेसह राजेश ढोले, विदर्भ उपसंपादक, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.